वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर तुम्ही कधी हे पांढरं रताळं बघितलेलं आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा। तर आज ना ह्या पांढऱ्या रताळ्यापासून एक मस्त युनिक अशी रेसिपी बघणार आहोत। तर बाजारात ना नेहमी लाल रताळी मिळतात आणि त्या रताळ्यांचे आपण काप करतो, शिजवून खातो किंवा भाजून खातो, खीर बनवतो। पण आज ह्या सर्वांपेक्षा एकदम वेगळी युनिक आणि 2 ते 3 साहित्यामध्ये बनवून होणारी एकदम मौसूत रेसिपी बघणार आहोत। तर यासाठी मी काय केलेलं आहे ना, हे मोठं रताळं होतं, त्याचे 2 भाग केले, धुवून साल काढून अशा प्रकारे आता मी हे कापून घेत आहे। तर हे पहा, मस्तपैकी मी याचे पीसेस करून घेतलेले आहेत। शिजवण्यासाठी मी आता काय केलेलं आहे, एका पातेल्यामध्ये 1 ते 1.5 लिटर पाणी छान उकळवून घेतलेलं आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये हे रताळ्याचे तुकडे घालून घ्यायचे। तुम्ही अशा प्रकारे कुकरला 1 शिट्टी करून घेऊ शकता, पण हे जास्त ओव्हरकुक कुकरमध्ये होऊ शकतं, म्हणून अशा प्रकारे बाजूला शिजवून घ्यायचं। तर रताळे शिजतायत तोपर्यंत पिठी साखर करूयात। पिठी साखरेसाठी 6 ते 7 चमचे साखर आणि 7 ते 8 विलायच्या घालून छान वाटून घेतल्या। तोपर्यंत आपले रताळे शिजलेली आहेत, 10 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागलेला आहे। रताळे छान सॉफ्ट झालेले आहेत, पण एकदम गाळ झालेले आहेत। आता हे पाण्यातून काढायचे आणि एका बाउलमध्ये घालून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता, आता हे गरम असतानाच पोटॅटो स्मॅशरने आपल्याला छानपैकी हे स्मॅश करून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे पोटॅटो स्मॅशर नसेल तर ग्लासाने किंवा तांब्याने हे जसं छान स्मॅश करून घ्यायचं। गरम असताना स्मॅश केलं की एकसारखं स्मॅश होतात। आता मी 5 ते 6 चमचे पिठी साखर घालत आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि 1 चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि मी 1 कप मैदा घेतलेला आहे। यामधील थोडा मैदा मी आत्ता घातलेला आहे आणि पाणी न घालता हा मैदा ह्या रताळ्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। तर गोड रताळी असल्यामुळे मी साखर कमी घातलेली आहे, तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता राहिलेलं देखील मी पीठ घातलेलं आहे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही गहू पीठ देखील वापरू शकता। तर पाणी न घालता हे परफेक्ट आपला गोळा मळून तयार झालेला आहे। तर हे छोटे छोटे कटर्स आहेत माझ्याकडे, तुम्ही पाहू शकता। तर मी आता एक गोळा घेतला आणि एकसारखा हातावर करून छान असा थापून घेतलेला आहे किंवा लाटून घेत आहे। खाली बटर पेपर अंथरून याला थोडंसं तेल लावायचं आणि छानपैकी लाटून घ्यायचं। तर लाटतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला। तर नंतर मी लाटून घेतल्यानंतर हार्ट शेपच्या कुकीज कटरने छान मी असे एकसारखा ह्याला शेप देऊन घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता, एकदम क्यूट असा शेप या ठिकाणी तयार झालेला आहे, एकसारखे दिसत आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व हे कट करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर हे पहा, एकसारखे कट करून घेतलेले आहेत। तर ही जी रेसिपी आहे ना, ही रेसिपी तुम्ही लालवाल्या रताळ्यांपासून देखील बनवू शकता। आता सजावटीसाठी मी थोडेसे काळे तीळ यावर टाकलेले आहेत आणि तेल हलकं गरम झालं की यामध्ये एक हे छोटे छोटे पॅनकेक सोडून घ्यायचे आहेत। तर तुमच्याकडे असे कुकीज कटर नसतील तर तुम्ही अगदी हे हातावर गोल करून देखील फ्राय करून घेऊ शकता। तर एक 5 मिनिटामध्ये दोन्ही बाजूनी छान गोल्डन होईपर्यंत हे आपले फ्राय झालेले आहेत। तर तुम्ही हे तव्यावर शेकून देखील घेऊ शकता, पण अशा प्रकारे फ्राय करून घेतले ना की हे जास्त सॉफ्ट बनतात। तर सर्व रताळ्याचे मिनी पॅनकेक्स एकदम क्यूट असे तयार झालेले आहेत। सर्वात प्रथम मी हे टिश्यू पेपरवर काढून घेतले आणि नंतर छान असे सर्व केलेले आहेत। एक एक शेप तुम्ही पाहू शकता, एकदम परफेक्ट आणि एकदम मौसूत बनवून तयार होतात। तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते, हे पहा, एकदम मौसूत झालेले आहेत, तोंडात टाकताच विरघळतात। तर ही रताळ्याची नवीन रेसिपी तुम्ही कधी पाहिली आहे का? मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियानास किचनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। टेक केअर अँड बाय।